सेक्रेटरी मॅडम. कामाला लागा. येस मॅडम. गोपी, बबलू, दामू, गणपत, हे घ्या. हे काय साहेब? नोटीस आणि 1 महिन्याचा पगार. पण पण काय नाही, शालू वहिनींचा हुकूम आहे. त्यांनी तुम्हाला कायमची रजा दिलेली आहे. कायमची? का? मला काय माहित, त्यांची मर्जी. चला 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 निघा. शिल्पा, काय करतेस माझ्या खोलीत येऊन? मी 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 आपली रूम स्वच्छ करते. का? रामू, गोपी, बबलू कुठे गेले? मेले की काय? अरे उगाच कशाला मारतेस बिचाऱ्यांना? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. आई साहेबांनी आजपासून सगळ्या नोकरांना सुट्टी दिली आहे, फक्त एक रामू सोडून. का? त्यांच्यामध्ये घरची सगळी कामं शालू वहिनीनीच करायला पाहिजेत, पण ती एकटी कशी करणार? म्हणून मी मदत करते तिला. ते काही असो, तुला सांगून ठेवतो, माझ्या खोलीत पाऊल टाकायची गरज नाही. का? काय बिघडलं खोलीत आले म्हणून? हे बघ, मला हे आवडत नाही आणि या विषयावर बोलायला मला वेळ नाही. एकदा सांगितलं संपलं. आउट. काय करते? या किती वेळ, किती वाट पाहिजे तुझी? अहो मी काम करत होते. समजी कामं आटपायची म्हणजे 2 तास तरी लागतात. ते धुणं, भांडी, बस कचरा. बस, हे सगळं सांगत बसशील ना तर अजून 2 तास जातील आणि मग पाठ होईल. चला. विवेक, हे काय चाललंय? ती बिचारी देवाचं नाव घेतेय. हे बघा, ही असली फालतू भजन बिजन मला आवडत नाही. वेस्टर्न म्युझिक मध्ये कसा एक प्रकारचा उत्साह अंगात संचारतो. असं या संगीतात तर तुम्हाला काय कळतं? बेटा, तुझं गाणं ऐकून कान तृप्त झालंय, मजा आला. ते ठीक आहे, पण माझ्या कॅसेट्स कुठे आहेत? तुम्ही माझं गाणं ऐकावं म्हणून कॅसेट मीच लपवून ठेवल्या. कोण तू? काय वेड बीड लागला का काय तुला? पुन्हा माझ्या खोलीतल्या वस्तूंना माझ्या परवानगीशिवाय हात लावायचा नाही, सांगून ठेवते. चला रे. तुमच्या कॅसेट मला न विचारता का नेलेस तू? चूक झाली माझी, माफी मागते. मला कळतात बरं काही नाटकं, आणि तू या घरात कशासाठी आलीस तेही चांगलं ठाऊक आहे मला. या घे तिजोरीच्या चाव्या, हवे तेवढे पैसे काढून घे आणि चालते हो घरातून. आई साहेब, मी तुम्हाला आई मानते. पैशासाठी मी या घरात आले नाही, आईची माया मिळावी म्हणून आले. आईची माया काय? हे दाखवते. बघ, आवासून काय बघतेस? बघ बघ, बघून घे. हे पैसे, हे दागिने, डोळे फिरतील तुझे.
हवे तेवढे पैसे उचल आणि चालते हो या घरातून. नाही आईसाहेब, पैशाचा मोह नाही मला. या घे चाव्या. हे तो अधिकार तुमचा आहे आईसाहेब. कुणाला मूर्ख बनवतेस ग तू? तू स्वतःला काय सती सावित्री समजतेस की काय? तुला कशाचाच मोह नाही ते? मोह आहे ना. तुमच्याकडनं प्रेमाचे 4 शब्द ऐकायचा. प्रेमाचे 4 शब्द. चालते हो इथून. चालती हो इथून. आईसाहेब, 3च शब्द झाले. चौथा इडियट. कोण तुम्ही आणि सरळ घरात कसं काय घुसलात? हे पहा, आम्हाला नोकर नको आहेत. घरात होते नव्हते तेवढे सगळे नोकर मी काढून टाकलेत. म्या नोकर नव्हजी, म्या मामा आहे शालूचा. मामा, पोरी, घरची समजी बरी आहेत ना? व तू कशी आहेस पोरी? म्या बरी आहे. घ्या चहा घ्या ना. मॅडम, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय, निघूया ना? थांबा, हो हो. आधी यांचा प्रश्न सोडवू. चालू बेटी, वर जा. आपली तिजोरी पैशानं खचाखच भरलेली आहे. यांना हवे असतील तितके पैसे दे आणि इथून जायला सांग. सासूबाई, आलेल्या पाहुण्यासनी असं वागवायची अशी रीत आहे व्हय तुमची? रीत रीत तू मला शिकवतेस काय हो मामासाहेब? शालूचं विवेकशी लग्न तुम्हीच लावून दिलेत ना? हा वय म्याच. मग लग्नात निदान मुलाच्या आई वडिलांना तरी बोलवायची रीत आहे का तुमच्यात? हा, आम्ही बोलावणार होतो पण जावई बापू नग म्हणले. वय, त्यांना विश्वास होता. तुम्ही आला असतात तर आमचं लगीनच झालं नसतं. लग्नात एक मंगळसूत्र सोडलं तर फुटका मणी तरी घातलात का तुझ्या अंगावर? आम्ही खूप काय करणार होतो आई साहेब, पण जावई बापू नको म्हणाले. आता मी काय म्हणते ते ऐका. चालते बाया घरातून आणि पुन्हा तोंड दाखवू नका आम्हाला, समजलं? सेक्रेटरी मॅडम, चला. पोरी, हे काय ते येण्यासारखं? मामा, मामा, माझ्यामुळे तुम्हाला नाही नाही ते ऐकून घ्यावं लागलं. अपमान झाला तुमचा. त्या पायाची रडती असवाय. नाही नाही, रडू नका, उठ. अगं तेच मला काय बी वाटत नाही. मी असं लय अपमान सोसन तुझ्यासाठी, पण माझ्या जीवाला एकच गोर लागलाय. ते लोक तुला कसं वागवत असत्याल, किती त्रास देत असत्याल. मामा, लय सुखात आहे. तुम्ही माझी काय बी काळजी करू नका. तुलाही सुखात आहेस. होय मामा. पोरी, म्या समजा उमजलोय. तुला देण्यासारखं माझ्याजवळ काय बी नाही. फक्त आशीर्वाद आहे पोरी. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. तुझा संसार सुखाचा होईल. सुखी राहा पोरी, सुखी राहा, सुखी राहा. माधवी, खरं सांगतो तुला, तुझ्या सहवासात असतो ना तेव्हा अख्खं जग विसरतो मी. ते खरं आहे रे, पण मी सांगितलेल्या कामाचं काय केलंस? माझ्या लक्षात आहे, 25,000चं ना? हो. अगं, पैसे हातात आले का मी देणार आहे तुला. पैसे देशील ते खरं रे, पण कधी? हे बघ अजय, हं? माझ्या बहिणीचं तर लग्न मोडलं ना, हं? तर त्या पैशाचं काय करू मी? हं? जास्तीत जास्त 8 दिवस. 8 दिवसात पैसे मिळाले नाहीत ना, तर काय? तर मी जीव देईन. माझ्या बहिणीसाठी मी एवढं सुद्धा करू शकत नाही, तर उपयोग तरी काय माझा? हे बघ माधवी, वेड्यासारखं बोल नकोस. अगं मी आहे ना, मी पैसे देईन तुला. मी देणार आहे पैसे तुला. तू पैसे देशील? हो. खरंच? खरंच. ओ गॉड. माधवी. ए